तर शेतकरी बांधवांनो, काईट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण साधारणतः आपले जो रेग्युलर ऑटो आहे 3 ते 7.5 HP डिजिटल आहे, 3 ते 30 HP डिजिटल आहे, 3 ते 30 HP ड्राय रन आहे, 3 ते 30 HP GSM आहे. तर ह्या सगळ्यांचे ड्युअल स्टार्टरसाठी कनेक्शन घेणार आहोत, समजून घेणार आहोत. तर साधारणतः हा ड्युअल स्टार्टर आहे डायरेक्ट ऑनलाईन. ह्याला ड्युअल का म्हणतात? तर ज्या मोटरकडून 3 वायर आलेल्या असतात, म्हणजे ज्या मोटरला 3 वायर, आपण ह्या स्टार्टरमध्ये फक्त 3 वायर जोडू शकतो, तर त्याला ड्युअल डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर असं म्हणतात. तर ह्याचे कनेक्शन जाणून घेणार आहोत. साधारणतः स्टार्टरमध्ये बरेच प्रकार आहेत, त्यातला 80% वापरला जाणारा म्हणजे हा स्टार्टर. त्यानंतर ह्याच्यामध्ये जर तुमची मोटर मोठी असेल, म्हणजे 7.5 HP पेक्षा जास्त मोठी असेल, तर त्याला स्टार डेल्टा स्टार्टर हा वापरतात. म्हणजे त्या मोटरकडून 6 वायरी आपल्या स्टार्टर पर्यंत आलेल्या असतात. तर ॲटोचं ते स्टार डेल्टाचं कनेक्शन हे वेगळं आहे. त्यानंतर हा LNT टाईप झाला. ह्याच्यामध्ये BCH टाईप येतो स्टार्टर, कटलर हमलर टाईप, सिमेन्स टाईप येतो, ऑइल स्टार्टर येतो ज्योतीचा, किंवा बरेच खूप साऱ्या कंपन्या आहेत, पण साधारणतः असे एक 6 ते 7 प्रकार आहे. तर प्रत्येक स्टार्टरला ऑटो स्विचचे कनेक्शन हे वेगवेगळे असतात. आज आपण ड्युअल स्टार्टरसाठीचे कनेक्शन बघणार आहोत. तर कुठलाही तुम्ही ड्युअलचा ऑटो घेतला तर या प्रकारे त्याला 7 वायर बाहेर आलेल्या असतात 3 फेजच्या ऑटोला. पहिली आहे RYB म्हणजे रेड येलो ब्ल्यू, म्हणजे लाल पिवळी निळी वायर. दुसरी आहे NV म्हणजे काळ्या 2 वायरी, आणि तिसरी आहेत S1S2 म्हणजे हिरव्या 2 वायरी. तर आपण काळ्या आणि हिरव्या वायरीचा कलर सेम ठेवलेला आहे, म्हणजे 2 काळ्या, तर त्या आदला बदल इकडची तिकडे झाली तरी काही फरक पडत नाही. कुठलीही काळी एका जागेला, दुसरी एका जागेला, त्याची आदला बदल झाली तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे आपण ह्या 2 वायरींचा कलर सेम दिलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण ह्या ऑटोचे कनेक्शन बघणार आहोत. मी इथं ट्रायलला म्हणून एक ऑटो ऑलरेडी जोडून ठेवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की ऑटोवर तुमच्या लिहिलेलं असतं 3 ते 7.5 HP किंवा 3 ते 30 HP. त्याप्रमाणे तुम्ही तो ऑटो त्या स्टार्टरला वापरा आणि कनेक्शन करा. तर आता आपण ड्युअल स्टार्टरचे कनेक्शन बघणार आहोत. तर थोडंसं तुम्ही पुढे या, मी तुम्हाला ह्याचं कसं कनेक्शन जोडायचं ते सांगतो. तर शेतकरी बांधवांनो, हा आपण इथं ऑटो अशा प्रकारे जोडायचा आहे. ऑटोला जे लाल पिवळी निळी इथं लिहिलेलं आहे RYB, तर ह्या वायर आलेल्या सप्लायला RYB ला, लालला लाल, पिवळीला पिवळी, निळीला निळी अशा प्रकारे जोडून घ्यायचंय. त्यानंतर आलेल्या 2 काळ्या वायरी NV, इथं काय लिहिलंय? इन सिरीज विथ नो वोल्ट कॉईल. इन सिरीज म्हणजे काय? सिरीज. तर इथे एक लिंक असते, ती लिंक काढायची आणि ते लिंक जिथून काढली तुम्ही ती त्या जागेला ह्या 2 काळ्या वायरी जोडायच्या. इथं P2 ला एक लिंक असते आणि P3 ला एक लिंक असते. शेतकऱ्यांच्या माहितीसाठी रिलेवर नंबर पण दिलेला असतो. तर ह्या नटाला 95 हा नंबर दिलाय, ह्या नटाला 93 हा नंबर दिलाय. तर मी 95 आणि 93 मधील लाल वायरचा तुकडा काढला आणि त्या जागी ह्या 2 काळ्या वायरी जोडल्या. त्यानंतर S1S2 हिरव्या वायरी आहेत. आता हिरवं वायर कलर हा ऑन पुश बटन साठी, म्हणजे चालू करण्यासाठी असतो. हे आपलं चालूचं बटन आहे, त्याच्या खाली 2 स्क्रू आहेत. पॅरलल इथे लिहिलंय इन पॅरलल टू ऑन पुश बटन. तर ह्या 2, म्हणजे इथं आपल्याला 93 आणि 94 लिहिलंय, त्या 2 वायरी इथं आपल्याला पॅरलल टू ऑन पुश बटन अशा प्रकारे कनेक्शन करून घ्यायचं. सोपं आहे. लाल पिवळी निळी, एक काळी हिरवी आणि हिरवी अशा प्रकारे कनेक्शन करून घेतल्यानंतर पॉवर सप्लाय ऑन करायचा. मी आता पॉवर सप्लाय ऑन करतो. तर शेतकरी बांधवांनो, पॉवर सप्लाय ऑन केल्यानंतर इथं ऑटोमध्ये अशा प्रकारची लाईट लागली. आता मी एक सप्लाय बंद करतो, तर हे बघा इथे लगेच SPB ची लाईट लागली. तर तुमचे जर 3 फेज सप्लाय क्लिअरली असेल, 3 फेज मध्ये लाईट असेल, तरच ऑटो चालू होईल. आता जर 3 सप्लाय मध्ये लाईट आहे तरीही ऑटो SPB दाखवत असेल, तर ऑटोची कुठलीही लाल आणि पिवळी वायर आदला बदल करायची. तुम्ही लाल आणि पिवळी आदला बदल, म्हणजे लालच्या ठिकाणी पिवळी जोडायची, पिवळीच्या ठिकाणी लाल जोडायची, म्हणजे तो SPB दाखवण्यामधनं किंवा रिव्हर्स फेज मधनं बाहेर येईल. त्यानंतर ज्यावेळेस 3 सप्लाय आपण ऑन करतो त्यावेळेस ऑटोमध्ये ऑटोची लाईट लागते. हा ऑटो असेल तर ह्याच्यामध्ये टायमरची लाईट लागते, ह्याच्यामध्ये हे टायमरची लाईट लागते आणि सेकंद पडतात. बाकीच्या प्रत्येक ऑटोमध्ये टायमरची लाईट लागते. जो काय पॉवर ऑन डिले आहे त्यानंतर तुमचा स्टार्टर चालू होतो. आता ह्याला सध्या 10 सेकंद आहे. जर डिजिटल असेल तर तुम्ही पाहिजे तेवढं वाढवू शकता. अॅनालॉग ऑटोला, ह्या ऑटोला प्री टाइम येतो, म्हणजे आतमध्येच हा 1 मिनिटाचा आहे किंवा 3 मिनिटाचा आहे किंवा 5 मिनिटाचा आहे हे ह्याच्या बॉक्सवर लिहून येतं. तर ज्या काय त्या टाइम नंतर
ऑटोमॅटिक चालू होतं. समजा ऑटोनं मोटर चालू केली आणि चालू मध्ये तुम्हाला काय करायचं की चालू मध्ये कोणती पण फ्यूज काढून बघायची की तो त्याचं ऑटोचं कनेक्शन बरोबर आहे का नाही. आता मी इथं हे सप्लाय बंद करतो. हा एक सप्लाय बंद केला की लगेच ऑटोनं स्टार्टर सोडून दिला आणि ऑटोवर एसपीपीचा दिवा लागला. म्हणजे काय झालं, वरून एखादा फेज जर गेला, डीपीचा ड्यू गेला किंवा आपला फ्यूज उडाला किंवा वरून व्होल्टेज खूप कमी आलं एखाद्या फेजमध्ये, तर ऑटो तुमचा स्टार्टर बंद करायचं काम करतो, मोटर जळण्यापासून वाचवायचं काम करतो. परत तो लाईट आला की परत ऑटोला कळतं की 3 फेज क्लिअर आलाय, परत टायमरचा दिवा लागतो आणि मोटर ऑन सुरू होते. तर आज आपण फक्त ऑटोचे ड्युअल स्टार्टरला कनेक्शन बघितले. लाल, पिवळी, निळी, एक काळी, काळी, हिरवी आणि हिरवी अशा प्रकारे ऑटो व्यवस्थित जोडून घ्यायचा. मोटर चालू होऊ द्यायची. मोटर चालू असताना चालू मध्ये फ्यूज काढून बघायची. ऑटो एसपीपी न बंद होतंय का बघायचं. हे सगळे काळजी घेऊन ऑटो जोडायचा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय डाऊट आला तर आमच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा. खाली स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेला आहे. धन्यवाद.